भाई बायका बहुत खराब राहते रे, का सांगू. काल आमच्या नवरा बायकोच्या झगडा झाला तर झालं तर सकाळी पोरीले सोडायला जात होतं. का म्हणते माहिती आहे का? फुसूर 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 इशाऱ्यानं ऐकू आलं मला. मी पोरीले सोडायला गेलो बॅग, तर म्हणत आहे भैया का झगडा हुआ, भैया का झगडा हुआ. सीधी बोलणं टोना ना. भैया का फुसूर फुसूर करते जा बहीण माय. अबे तर आम्ही झगडे करू नाही तर काही करू. साला नवरा बायकोमध्ये का झगडा होतच नाही का? तुमच्या घरी होतच नाही जसे म्हणून मार चिपकू चिपकू राहता तोंडाला तोंड लावून. भैया का झगडा हुआ. माझी आम्ही झगडे भी नाही करावं. माझी आंघोळीले गेलं तर ते भैया नहाने के लिए गए, इतना इतने बजे नहा रे. अरे च्या मायाची ता हं? आता हागाली बी जाऊ त्याच्या मायाची, बरं भिव भिवून याच्या नावानं हागही मरून जा त्याच्या मायाले ना. मग कसं करायचं? भैया हगने गए किंवा मुतने गए, या मायाची तुम्ही एवढे म्हणून एवढे काऊन नजर ठेवता? समजत नाही ज्या बहीण. मग याच्याकडे पाहिलं तर साला सर्व बंदच होते ज्या बहीण. आता घरही असं बनवलं आहे, आता किरायानं राहतं भाऊ. तोंडावर तोंड तर पडते ज्या बहीण. मग पण याच्या फुसूर फुसूर बी एक एक घंटा चालते ज्या बहीण. कामाला जातो सकाळी नाही, इकडे बसून राहते. भैया ना ऐसा किया ना वैसा किया, दारू पिया. आची दारू पिऊन नाही तर काही करून थोडंसं पेली तर काय झालं ज्या माझी, का मेलो तर नाही ना. तुमचे नवरे तर झाले तिकडे जाऊन डुक्कर खाते. तेव्हा आम्ही ना काही म्हणलं का? आम्ही तर आपल्या बायकोला सांगत नाही. बायको तर विचारतही नाही. बायकोला माहिती आहे आपला नवरा किती तुफान आहे म्हणून. आणि मार तुम्ही म्हणता भैया ऐसा किया. केव्हा सुधरण बे, काय समजत नाही साला. केव्हा सुधर रे बाया. सुधराव पोरीवा. तुम्ही पाहता ना तर माहिती आहे का, काही दिवसानं मग तुम्ही सुधारल्या पाहिजे. तुम्ही बी पोरी आता उद्या चलून बाया बना, ठीक आहे. ह्या गोष्टीकडे लक्ष नाही द्यायचं. आपलं शिक्षणाकडे लक्ष द्या, बस झालं. फुसूर फुसूरवाल्या गोष्टीनं सुरूच राहते बायाच्या, ठीक आहे. आपल्या आईसारखे आणि मोठ्या मोठ्या बहिणीसारखं शिका नको रे बेटा.